हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वाटण्याची उत्सुकता आम्हाला आहे प्रभू, कारण खरोखर तू येणं अत्यंत जवळ आहे माझ्या परमेश्वरा, आणि आम्हाला आत्म्यात हुशार राहणं खूप गरजेचं आहे प्रभू. म्हणून आमचं व्यक्तिगत जीवन तुला आवडणारं आहे का प्रभू? प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या वचनाद्वारे आमच्या व्यक्तिगत जीवनावर प्रकाश टाक. जिथं आहे जे टीव्हीवर पाहतायत की आम्हाला कसं जीवन जगलं पाहिजे, आम्ही कोणत्या मार्गातून चाललं पाहिजे, तू मला सांग, शिकव प्रभू. आणि आजचं वचन आम्हासाठी मार्ग आहे माझ्या पित्या, आणि या मार्गाद्वारे आम्ही आमचे मार्ग चांगले करावेत आणि तुझ्या राज्यात प्रशस्तपणे प्रवेश मिळवावा, अशी मी प्रार्थना करतो पित्या. आम्हाला सहाय्य कर आणि आम्हाला तुझा गौरव होऊ दे. येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो या संदर्भात आहे का स्वतःहून स्वतःला उंच करू नका, तर स्वतःची उन्नती परमेश्वरावर अवलंबून असू द्या. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो या संदर्भात आहे का स्वतःहून स्वतःला उंच करू नका, तर कोणावर निर्भर राहा? परमेश्वरावर. कारण बायबल सांगतं उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, दक्षिणेकडून नाही, ती कोणाकडून आहे? देवाकडून. कोणाकडून आहे? देवाकडून. असं वचन आहे का उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, दक्षिणेकडून नाही, उन्नती कोणाकडून येते? देवाकडून. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे का उन्नतीचा परमेश्वर जो आहे तो आमच्याबरोबर आहे, आणि आम्ही स्वतःहून स्वतःला उंच नाही केलं पाहिजे, तर त्याच्यावर आम्ही अवलंबून राहून त्याने आम्हाला उंच केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतं इथपर्यंत की अनेकदा असं पाहायला मिळतं की पुष्कळ जण प्रभूवर अवलंबून राहत नाही, ते स्वतःहून इतरांची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःहून स्वतःला उंच करण्याचा, स्वतःहून स्वतःला प्रसिद्ध करण्याचा, स्वतःहून लोकांच्या मनात एक जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण देवाची इच्छा का स्वतःहून स्वतःला उंच करू नका. कोणावर निर्भर राहा? देवावर. कोणावर निर्भर राहा? देवावर. कारण ह्या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. कारण अनेकदा ज्यावेळेस आम्ही स्वतःला उंच करायला पाहतो आमचे मार्ग भटकतात. ज्यावेळेस आम्ही स्वतःला उंच करायला पाहतो आमचे मार्ग काय होतात? भटकतात. आणि आम्ही स्वतःला उंच करण्याच्या चक्करमध्ये कोणाच्या विरोधात जातो? देवाच्या. कोणाच्या विरोधात जातो? देवाच्या. म्हणून या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे का आम्ही जे प्रभूच्या मार्गात चालणारे लोक आहोत, आम्ही आमचा मार्ग क्रमांक व्यवस्थित करावा आणि स्वतःहून स्वतःला उंच करू नये, तर कोणावर अवलंबून राहावं? देवावर. प्रेज द लॉर्ड. आता उंच करणं म्हणजे काय हे पहिले आपण पाहूया. काही उदाहरणं मी घेतो म्हणजे तुम्हाला कळेल का उंच करणं म्हणजे काय. आता उंच करणं म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. उंच करणं आपल्या कुटुंबात देखील असेल, स्वतःला उंच करणं आपल्या मित्रपरिवारात देखील असेल, आपल्या ऑफिसमध्ये देखील असेल, आणि एवढंच नाही तर चर्चमध्ये देखील आपण स्वतःला कधी कधी काय करण्याचा प्रयत्न करतो? उंच करण्याचा. कुटुंबात देखील, मित्रपरिवारामध्ये देखील, ऑफिसमध्ये, कार्यस्थानामध्ये किंवा चर्चमध्ये देखील आपण अनेकदा स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? उंच करण्याचा. उदाहरण समजण्यासाठी की समजा हा तो भाऊ आहे, स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? उंच करण्याचा. म्हणजे उदाहरण समजण्यासाठी का हा दाखवण्याचा प्रयत्न करतो मला का मी किती नम्र आहे, मी किती नम्र आहे. म्हणजे हा जागा तयार करतोय कोणाच्या मनामध्ये? दुसऱ्याच्या मनामध्ये. कोणाच्या मनामध्ये? दुसऱ्याच्या मनामध्ये. मी कसा आहे? नम्र आहे, मी लीन आहे, मी समंजस आहे. यस, दुसऱ्यांना हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्याच्या हृदयात अशी जागा मिळवण्याचा प्रयत्न करतो का प्लीज तुम्ही मला नम्र समजा, तुम्ही मला लीन समजा, तुम्ही मला समंजस समजा. अशा प्रकारे आम्ही काय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो? जागा. आणि स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? उंच. फक्त एवढंच नाही, ऑफिसमध्ये देखील आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो का मी खूप विश्वासू कामगार आहे. ऑफिसमध्ये देखील आम्ही काय प्रयत्न करतो? मी खूप विश्वासू कामगार आहे. चर्चमध्ये पण आम्ही काय दाखवतो? मी खूप विश्वासू चर्चचा सेवकाईमध्ये आहे, मी खूप विश्वासू चर्चचा मेंबर आहे. म्हणजे प्रत्येकजण, व्यक्तिगत कुटुंब असू द्या, मित्रपरिवार असू द्या, आपलं कामाचं ठिकाण असू द्या किंवा चर्च असू द्या, प्रत्येकजण स्वतःला उंच करण्याचा न कळत काय करतोय? प्रयत्न करतो. काय करतोय? प्रयत्न करतो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का प्लीज तुम्ही या प्रयत्नात अडकू नका. मग तुम्हाला चांगलं नाही वागायचं का? तुम्हाला नम्र नाही राहायचं का? येस, तुम्ही नम्र राहा, तुम्ही लीन व्हा, तुम्ही विश्वासू राहा, तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्ही आज्ञांकित राहा, पण कोणाची वाहवा मिळवण्यासाठी होऊ नका. कुणी तुम्हाला काही विशेष आणि वेगळं समज म्हणून होऊ नका. तर प्रभूचे मार्ग हे सांगतात प्रभूच्या परिपूर्णतेत मला पूर्ण व्हायचंय, म्हणून मला देवाच्या मार्गात आणि त्याच्या क्रमात चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा परमेश्वर म्हटला का व्यक्तिगत काय असतं आतमध्ये?
स्वार्थ. चांगुलपणा आहे, पण चांगुलपणा मागं काय? व्यक्तिगत. का लोकांनी मला काय समजावं? चांगुलपणा आहे, पण ते म्हणतो का हा चांगुलपणा माझ्या वाचनामुळं नाही, माझा गौरव करण्यासाठी नाही, स्वतःची वाहवा मिळवावी म्हणून तू हा चांगुलपणा दाखवतोस आणि स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? उंच करण्याचा. मी विषय क्लिअर करतोय. विषय कळाला म्हणजे आपण पुढं जाऊ. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळालं सर्वांना की स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करू नका. स्वार्थी वृत्तीने काहीच करू नका. जगापासून लपलंय पण देवापासून लपत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर पण जगाला जास्त दिवस आंधळ राहू देत नाही. सर्व जे आतमध्ये आहे प्रभू ते बाहेर आणतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का स्वतःहून स्वतःला उंच करायचं नाही, दिखावा करायचा नाही. मी खूप चांगला आहे, मी खूप नम्र आहे, मी खूप लीन आहे, मी खूप समंजसपणा माझ्या हृदयामध्ये, मी खूप लोकांची काळजी घेणार आहे, मी खूप लोकांबद्दल कळवळा बाळगणार आहे. येस, दिखावा नको, स्वार्थी वृत्तीचा दिखावा नको. कारण अंतःकरण कोण जाणतो? परमेश्वर. का? जसं आपण असं करतो जगाच्या नजरेत मी खूप चांगला असेल, पण ते म्हणतो ऐक, व्यक्तिगत स्वार्थ लाभलाय. व्यक्तिगत काय लाभलाय? स्वार्थ. त्यांच्या हृदयात तू जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का मला चांगलं समजा, मला विश्वासू समजा, मला धार्मिक समजा, मी खरोखर चांगला आहे. ते म्हणतो चांगलं बन, पण ह्या उद्देशाने नाही का लोकांनी मला चांगलं समजावं, ह्या उद्देशाने का माझ्यात प्रभूचं वचन पूर्ण झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये स्वार्थी वृत्ती नकोय. कारण अनेकदा आमचं चांगुलपण कदाचित जगाला भुरळ पाडणारा असेल, पण मी पुन्हा सांगतो देव भुरळीत पडत नाही. जग भुरळीत पडल त्यांना वाटणार किती चांगलं आहे, किती चांगलं आहे, पण लक्षात ठेवा जग फसल पण देवाला आम्ही फसू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की उन्नतीचा परमेश्वर हा प्रभू आहे आणि आम्ही स्वतःवर नाही त्याच्यावर आम्ही अवलंबून राहायला पाहिजे. बायबल सांगतं का स्वतः येशू ख्रिस्त शिष्यांना आणि त्याच्या जवळ जे समुदाय होता त्यांना जवळ बोलवतो आणि त्यांना सदुकी आणि परुषीय लोकांबद्दल सांगतो. काही अशा प्रकारचे लोक आहेत, काही मोठमोठे वस्त्र घालतात, झालरीचे वस्त्र. कसे? झालरीचे वस्त्र. आणि डोक्याला स्मरणपत्र लावतात. या ठिकाणी एक असा दोरा बांधायचे आणि एक असा इथं एक बॉक्स टाईप असायचं, त्याच्यामध्ये काय असायचं? पत्र. म्हणजे 10 आज्ञा. काय असायच्या? 10 आज्ञा. ते लावून फिरायचे. कशासाठी? हे दाखवण्यासाठी आम्ही खूप धार्मिक आहेत, आम्ही खूप देवाच्या आज्ञा पाळणार आहेत, आम्ही खूप देवाच्या मार्गात चालणार आहेत. आणि प्रभूला या गोष्टीची चीड आहे का जे दिखावा करतात. काय करतात? दिखावा करतात. स्वतःला स्वतःहून काय करण्याचा प्रयत्न करतात? उंच करण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टीचा प्रभू निषेध करतो. असं लिहिलंय मत्तय 23वा अध्याय 5वं वचन पासून वाचायला सुरुवात करू. ते आपली सर्व कामे माणसांनी पाहावी म्हणून करतात, कारण ते आपली स्मरणपत्रे रुंद करतात व आपल्या वस्त्रांच्या झालरी मोठ्या करतात. आणखी जेवणावळीमध्ये मुख्य जागा व सभास्थानामध्ये मुख्य असणे आणि चव्हाट्यामध्ये मुजरे घेणे व माणसाकडून गुरुजी म्हणून घेणे ही त्यांना आवडतात. हा पहा, स्वतः कोणी उपदेश दिला? प्रभू येशूने. बायबल सांगतं का त्यांनी शिष्यांना गोळा केलं आणि लोकांबद्दल त्यांना सावध केलं का पहा हे सदुकी आणि परुषी कोणत्या प्रकारचे लोक आहेत. वाचूया आता आणि प्लीज तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ब्रदर वचन रीड करतील. 5 पासून. आणि ते आपली सर्व कामे माणसांनी पाहावी म्हणून करतात. काय लिहिलंय? ते आपली सर्व कामे कुणी पाहावी? म्हणजे त्यांना प्रभूचा गौरव व्हावा याच्याशी घेणं देणं नाही. इतरांनी आम्हाला चांगलं समजावं म्हणून ही धडपड चालली. जो चांगुलपणा आहे, नम्रपणा आहे, लीनपणा आहे, प्रेज द लॉर्ड आहे, हालेलुया आहे, हातात हात आहे, हा जो चांगुलपणा आहे हा देवाच्या गौरवासाठी नाही. कुणी पाहावा? आजही काही बदललेलं नाही. तेही लोक तेच करतायत आणि पुष्कळदा आमच्यामध्ये पण ही वृत्ती येते का आम्ही लोकांनी पाहावं म्हणून करू लागतो, पण देवाला ही गोष्ट आवडत नाही. पुढे काय लिहिलं? पुढे वाचूया. कारण ते आपली स्मरणपत्रे रुंद करतात. ती आपलं काय करतात? जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या कपाळावर एक धागा बांधलेला असायचा, या ठिकाणी एक डब्बी असायची आणि त्या डब्बीमध्ये काय असायचं? ते स्मरणपत्र, त्या 10 आज्ञा. कशासाठी? लोकांना दाखवावं का देवाचं वचन आमच्या कपाळावर आहे, डोक्याच्या मध्यभागी आहे, आमच्या नेत्रासमोर आहे, आम्ही देवाच्या आज्ञा चालणारे लोक आहेत. कुणी पाहावं? लोकांनी पाहावं. पुढे काय लिहिलंय? व आपल्या वस्त्रांच्या झालरी मोठ्या करतात. वस्त्राच्या झालरी कसे करतात? म्हणजे जो काही जुन्या काळामध्ये त्यांचा जो पोशाख होता ते मोठमोठे पोशाख घालायचे आणि लोकांमध्ये फिरायचे, यासाठी का 4 लोकात त्यांना मान सन्मान मिळावं. काही लोक किती धार्मिक आहेत आणि किती प्रभूचं भय धरतात.
पण देव म्हणतो का अशा गोष्टी मला आवडत नाही. पुढे काय लिहिलंय? आणखी जेवणावळीमध्ये मुख्य जागा व सभास्थानामध्ये मुख्य आसने आणि चव्हाट्यामध्ये मुजरे घेणे व माणसांकडून गुरुजी म्हणून घेणे ही त्यांना आवडतात. हां, काय लिहिलंय? मुख्य जागा. कार्यक्रमामध्ये काय करायचं? म्हणजे जी मेन सीट असेल स्टेजवरची ती कोणाला पाहिजे? जी सदुकी परुषी होते, जास्त ते कार्यक्रमात जायचे, कधी कधी मुद्दामून कसे जायचे? लेट जायचे. कसे जायचे? लेट. आणि लेट गेल्यानंतर थांबायचं, मी खाली बसणार नाही, मला कोणती जागा पाहिजे? मुख्य. त्यावेळेस स्टेज असेल का नाही माहीत नाही, पण त्या ठिकाणी जी हॉट सीट असेल ती जागा त्यांना पाहिजे. आणि आजही आपण बघतो का आजही काही गणित बदललेलं नाही. आजही आम्हाला स्टेजवरचं काय पाहिजे? सीट पाहिजे. का कसं मला स्टेजवर जाता येईल? प्रभू म्हणतो का पहा, त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहिलेला नाही. ते पण मुख्य जागा शोधतात आणि तुमची पण धडपड सगळ्या त्या स्टेजवरच्या जागेवरच असते. मग तिथे जाऊन भले का काही काम नसाना, पण 4 लोकांना मी दिसला पाहिजे का मी वरती आहे. कळत्या ठिकाणी पहा, वचन जे त्या काळात चाललंय ते आजही काहीसं बदललेलं नाही. पण देवाची इच्छा आहे का जे त्यांनी केलं ते तुम्ही करू नये, त्यांच्या शिकवणीतून आपण शिकलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि विशेषतः जसे आपण प्रभूमध्ये लोक आहोत, जागेसाठी धडपड करायची नाही. स्वतःहून स्वतःला उंच करायचं नाही का मी खूप मोठा आहे, मला एक विशेष जागा पाहिजे. जिथं असेल तिथं ॲडजस्ट करा. प्रेज द लॉर्ड. कारण जर स्वतःहून स्वतःला उंच करल तो देवाच्या नजरेत उंच होणार नाही. मग ठरून घ्या, लोकांनी तुम्हाला उंच करावं का प्रभूने तुम्हाला उंच करावं? कारण लोक उंच करतील तर 5 मिनिटासाठी करतील आणि पुन्हा म्हणतील का नाही स्टेज संपला, कार्यक्रम संपला, घरी जा. पण जस देव उंच करतो तर आपण कधीच खाली येऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्वतःला देवावर निर्भर राहू द्या. स्वतःहून स्वतः लोकांकडून वावा मिळण्याचा प्रयत्न करू नका. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव स्पष्टपणे बोलतोय, त्यांचे जे काही कामं होते लोकांच्या नजरेत ते एक धर्मगुरू होते, एक आत्मिक लोक होते, पण परमेश्वर हृदय जाणणारा देव आहे आणि त्यांच्या मागचं काय कारस्थान आहे हे सर्व कारस्थान परमेश्वर लोकांसमोर उघडं करतोय. त्यांच्या कपडाकडे जाऊ नका, यांचे स्मरणपत्र तुम्ही पाहू नका. हे सर्व लोकांचं लक्ष वेधण्याचं काम करतात, हे स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रभूची इच्छा आहे, जसं मी सांगितलं, तुमच्या कुटुंबामध्ये स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या ऑफिसमध्ये स्वतःला खूप मी वेगळा आहे, इतरांपेक्षा खूप चांगला आहे, किंवा चर्चमध्ये देखील इतर काहीच नाही, मी सगळ्यातून श्रेष्ठ आहे असं स्वतः उंच करण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी छोटं बना, नम्र व्हा, लीन व्हा, जे एकूण देव तुम्हाला उंच करणार. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलंय पुढच्या वाचनामध्ये. जर आपण त्याचं 11 आणि 12 वचन वाचलं तर आम्हाला कळल. परंतु तुमच्यामध्ये जो अधिक मोठा त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला जाईल, आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उंच केला जाईल. हा, काय लिहिलंय? पुन्हा वाचूया. हा. परंतु तुमच्यामध्ये जो अधिक मोठा त्याने तुमचा सेवक व्हावे. हा, प्रभू काय म्हणतो? जो अधिक मोठा आहे त्याने कसं बनावं? हा, म्हणजे त्यांनी लहान व्हावं. त्यांनी कसं व्हावं? लहान. जो मोठा बनायला पाहतो त्यांनी लहान व्हावं. हा, आणि पुढे काय लिहिलंय? आणि जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला. हा, स्पष्टपणे ऐका. जो कोणी स्वतःला काय करतो तो काय केला जाईल? हा, कोणाचं वचन आहे? जो कोणी स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करल त्याला परमेश्वर खाली करणार. त्याला परमेश्वर, लोक डोक्यावर घेऊन बसतील, पण पुन्हा सांगतो, लोकांच्या डोक्यावर बसणं चांगलं आहे का प्रभूच्या सानिध्यात उंच होणं चांगलं आहे? म्हणून स्वतःहून स्वतःला उंच करू नका. कारण हृदय लोक नाही पाहत, हृदय कोण पाहतं? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे का देवाचं राज्य जवळ आहे. देवाचं राज्य जवळ आहे. भले आम्ही गुटखा नसेल खात, आम्ही व्यसन नाही करत, आम्ही दुसरं पाप नाही करत, पण हे बी एक प्रकारची अशी वृत्ती आहे जी प्रभूला न आवडणारी. ते म्हणजे काय? स्वतःला उंच करणं. उंच करणं म्हणजे गर्व येणं. उंच करणं म्हणजे काय? गर्व येणं. आणि म्हणून या गर्वापासून आपण वाचलं पाहिजे. आपण का म्हणून स्वतःला आपण उंच केलं? आपण स्वतःला उंच करता कामा नये. तर नेहमी कोणावर निर्भर राहा? देवावर. स्वतःहून स्वतःची वाहवा लोकात मिळवण्याचा प्रयत्न करू नका. जे काही तुम्ही करताय, प्लीज पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही लोकांचं मन अट्रॅक्ट करताय, तुम्ही लोकांचं मन धरताय, तुम्ही दाखवताय का बघा मी किती काम करतो, मी किती चांगलं आहे, मी किती समंजसपणा आहे, मी किती धावणार आहे, मी किती पळणार आहे. पण ते म्हणतो ऐक माझी दुर्बीण हृदयाकडे, माझी दुर्बीण, की तू कोणत्या उद्देशाने करतो?
तू खरंच चांगला आहे म्हणून करतो का तू इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय आणि दाखवतोय का यांच्यापेक्षा मी चांगला आहे? न कळत आम्ही स्वतःला काय करतोय? उंच करतो. म्हणून अशा वृत्तीपासून आपण वाचलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत, प्रभूने दोन कारणं मला दाखवले उंच करण्याचे. पहिलं जसं मी कारण सांगतोय ठिकाणी का आमच्यात ती वृत्ती कोणती? स्वतःला दाखवायचं, स्वतःला असं दाखवायचं का मी खूप चांगला आहे. पण खरोखर तू चांगला आहेस का तुझ्या मागे स्वार्थी वृत्ती? या दोन गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट आम्ही जी पाहणार आहोत ती ही आहे, आम्ही इतरांचं जे प्रेझेंटेशनला काय म्हणू आपण, हां, दुसऱ्यांना आम्ही अशा प्रकारे सादर करतो का तो वाईट आहे आणि मी चांगला. अशाही प्रकारे आम्ही स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? उंच करण्याचा. दोन गोष्टी मी सांगितल्या. पहिला प्रकार मी सांगितला की दुसऱ्यांना कसं दाखवायचं? वाईट. दुसऱ्यांना कसं दाखवायचं? वाईट. तो इतका वाईट आहे ना विचारू नका. जर त्याला वाईट दाखवलं तर इनडायरेक्टली कोण चांगलं आहे? म्हणजे स्वतःहून मी स्वतःला काय करतोय? उंच करतो. या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. कारण ही वृत्ती अबशलोमामध्ये होती. अबशलोम माहिती? अबशलोम कोण आहे? दाविदाचा मुलगा. वाचूया त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी, म्हणजे आम्हाला कळलं. या ठिकाणी जर आपण 2 शमूएल 14वा अध्याय, आता प्लीज इकडे लक्ष द्या, नंतर आपण वाचूया. आपला जो विषय आहे तो या संदर्भात आहे का स्वतःहून स्वतःला उंच करायचं नाही. आणि परमेश्वराने असे काही उदाहरण मला दाखवले आणि त्याद्वारे डोक्यात हा प्रकाश टाकला का इतरांचं चुकीचं करून स्वतःला चांगलं दाखवायचं नाही. आणि म्हणून मला प्रभूने कोणाचं उदाहरण दिलं? अबशलोमाचं. आणि अजून पण काही उदाहरण आहे, आपण ते पाहणार आहोत. अबशलोमाबद्दल मी थोडंसं सांगल का ज्यांना माहीत नाही. अबशलोम हा दाविदाचा मुलगा होता. अबशलोम हा दाविदाचा मुलगा होता आणि तरुण होता. आणि हळूहळू आता दावीद वयोवृद्धीकडे चालला होता. त्याचं वय कमी कमी होत चाललं होतं, म्हातारपणाकडे तो चालला होता. आणि म्हणून सगळ्यांच्या मनात एक विचार होता का आता जो दाविदानंतर जे नेतृत्व असेल ते कोणाच्या हातामध्ये असेल. आणि अबशलोमाला वाटायचं का हे नेतृत्व कोणाला भेटणार? मला. राजा कोण बनणार? मी बनणार. नेतृत्व माझ्या हातामध्ये येईल, मी राजा बनल, हे अबशलोमाची इच्छा होती. पण तो दावीद अजूनही चांगल्या स्थितीमध्ये होता म्हणून स्पष्टपणे म्हणू शकत नव्हता कारण तो अजून मेलेला नाही, तो पूर्णपणे वयोवृद्ध झालेला नाही. पण एक व्यक्तिगत त्याच्या मनामध्ये इच्छा होती का मी काय बनावं? राजा बनावं. मी काय बनावं? राजा बनावं. का? कारण त्याच्याकडे व्यक्तिमत्व होतं, अशी त्याचं बाह्य स्थिती होती का लोकांना ती आकर्षित करणारी होती. आणि म्हणून त्याला वाटत होतं की मी लोकांचं मन जिंकून 100% लोकांच्या मनात जागा निर्माण करून मला राजाची गादी मिळणार. त्याचं व्यक्तिगत व्यक्तिमत्व कसं होतं थोडंसं आपण वाचू या ठिकाणी. आपण जर 2 शमूएल 14वा अध्याय आणि 25 वचन काढलं, 25 आणि 26 वचन. आणि सर्व इस्रायलात सौंदर्याविषयी अबशालोमासारखा स्तुत्य कोणी नव्हता. काय लिहिलंय? सर्व इस्रायलमध्ये त्याच्यासारखा सुंदर कोणी नव्हता. त्याची सुंदरता काय होती? पुढे वाचू. त्याच्या तळपायापासून त्याच्या माथ्यापर्यंत त्याच्यावर काही डाग नव्हता. एकही डाग त्याच्या अंगावर नव्हता. पुढं. आणि तो आपल्या डोक्याचे केस कापून घेत असे तेव्हा तो आपल्या डोक्याचे केस तुरीत असे आणि ते राजाच्या तोलाप्रमाणे 200 शेकेल भरत असत. प्रत्येक वर्षाच्या शेवटी तो ते कापून घेत असे. त्याला केसांचा भार होत असे म्हणून तो ते कापून घेत असे. म्हणजे त्याचं सौंदर्याचं वर्णन केलंय. अंगावर एक पण डाग नाही आणि केसाची इतकी वाढ होती का केस काय करायचा? कापून टाकायचा. हे त्याचं कसलं वर्णन केलंय? सौंदर्याचं. का खरंच तो सुंदर होता दिसायला, त्याच्याकडे ती पर्सनॅलिटी होती, ती गुणवत्ता होती का तो काय बनावं? राजा बनावं. आणि म्हणून तो स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करत होता. का? कारण जर बायबल आम्ही वाचतो तर आम्हाला कळतं का अबशलोम जो होता यांनी दाविदाचा आणि त्याचा जो दुसरा भाऊ आहे त्याचा त्यांनी काय केला होता? खून केला होता. अबशलोमाने आपल्या दुसऱ्या भावाचा काय केला होता? खून केला होता. आणि खून केल्यामुळं काही वर्ष तो पळाला होता, घाबरला होता. पण नंतर दोघांमध्ये पुन्हा समेळ झाला आणि पुन्हा अबशलोम कुठं आला? दाविदाकडे आला. कुठं आला? दाविदाकडे आला आणि त्याच्या इथे तो राहू लागला. पण मनामध्ये इच्छा होती का मला काय व्हायचं? राजा व्हायचं. पण स्पष्टपणे बोलू शकत नाही. कारण अजूनही राजाच्या गादीवर कोण बसलाय? दावीद बसलाय. आणि दाविदाच्या बोलण्यापुढे त्याची ताकद नाही. दाविदाची कीर्ती ऑलरेडी लोकांमध्ये एवढी पसरलेली होती, तो एवढा लोकप्रिय होता का त्याच्या विरुद्ध कुणी जाऊ शकत नाही. मग आता तो एवढा लोकप्रिय आहे, मी पण चांगला पर्सनॅलिटी आहे, पण लोक काय म्हणून मला ती जागा देतील?
लोक काय म्हणून मला स्वीकारतील, पण मला लोकांच्या हृदयात जागा निर्माण करायची आहे. प्रेज द लॉर्ड. कुणाची इच्छा होती? अबशालोमाची. का मला दावीदाची काय पाहिजे? जागा पाहिजे. पण दावीद माझ्यापेक्षा काय आहे? जास्त लोकप्रिय आहे. पण मला जागा निर्माण करायची. मग त्यांनी जागा कशी निर्माण केली? वाचू या ठिकाणी. आणि हीच पहिली वृत्ती, का लोकांना काय करायचं? वाईट. लोकांना काय करायचं? वाईट. आणि स्वतःला दाखवायचं का मी किती चांगला आहे. वाचू या ठिकाणी आपण, जर या ठिकाणी 2 शमूएल 15वा अध्याय आणि 1 ते 4 वचन वाचूया. एक एक वाचूया आपण स्टार्टिंग पासून. यानंतर असे झाले की अबशालोमाने आपणासाठी रथ व घोडे तयार केले आणि 50 माणसे आपल्यापुढे धावायला ठेवली. आणि अबशालोम सकाळी उठून दरवाजाच्या वाटेच्या बाजूला उभा राही. आणि कोणी माणूस निवाड्यासाठी राजाकडे फिर्याद घेऊन येई, तेव्हा अबशालोम त्याला बोलावून म्हणे, तू कोणत्या नगरचा आहेस? तेव्हा तो म्हणे, तुझा दास इस्रायलच्या वंशातील अमुक अमुक वंशाचा आहे. मग अबशालोम त्याला म्हणे, पहा, तुझे वाद चांगले व नीट आहेत, परंतु तुझे ऐकायला राजाने नेमलेला असा कोणी नाही. आणखी अबशालोम म्हणे, मी या देशात नेमलेला न्यायाधीश असतो तर किती बरे झाले असते. मग ज्या मनुष्यांचा काही वाद किंवा तंटा आहे ते सर्व माझ्याकडे आले असते आणि मी त्यांचा न्याय केला असता. आता पहा, राजाचं काम असतं काय करायचं? नाही करायचं. दावीद का लहान राजा आहे का? मोठं राष्ट्राच्या हातामध्ये. एक कोर्टमध्ये केस चालत असेल का त्या ठिकाणी? काही प्रकारच्या केस त्या ठिकाणी येत असेल, काही प्रकारचे वाद तिथं येत असतील. पण अबशालोमाने लक्ष दिलं का कशा प्रकारे मला लोकांचं मन काय करायचं? कठीण. दाविदाच्या प्रती कठीण करायचं आणि माझ्या प्रती त्यांचं मन कसं करायचं? गोड करायचं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून असं लिहिलंय का स्वतःबरोबर किती माणसं नेमले? 50 लोक. आणि रोज जाऊन कुठं बसायचा? वेशीच्या दाराजवळ. आणि ज्याही लोक त्या ठिकाणी त्यांचा वाद घेऊन न्याय मागण्यासाठी यायचे, होऊ शकतं का दाविदाकडे एवढ्या केस चालू आहेत, एवढे त्या ठिकाणी सेशन चालू आहेत की त्याला वेळ भेटत नसेल, पण त्या ठिकाणी अबशालोम संधी साधायचा. काय साधायचा? संधी. आणि लोकांचं मन काय करायचं? कठीण. काय करायचा? कठीण. का मी जर असतो ना तर मी तुमचा न्याय केला असता. लोकांना वाटायचं की याच्या मागे किती लोक आहेत? 50 लोक. किती लोक? इतका मोठा व्यक्ती घरात बसून आराम केला असता, पण याला किती कळवळ्याचं अंतकरण आहे का उन्हातानात आमच्यासाठी गेटवर बसतो आणि आमची ख्याली खुशाली विचारतो. दाविदापेक्षा हा बरा नाही का? किती लोक घेतले संगती? एकटा आला असता तर त्याची पर्सनॅलिटीची छाप नसती पडली लोकांवर, त्यांना माहीत नसतं का हा कोण आहे. पण संगती किती लोक? मग माणसाचं इम्प्रेशन अशा प्रकारे तो टाकत होता लोकांवर का मी इतका मोठा व्यक्ती, माझ्या आजूबाजूला 50 लोक आहेत जे माझी ख्याली खुशाली विचारतात, पण मी एवढ्या उन्हात एक गरीब माणसाची ख्याली खुशाली विचारतो. का तुझा वादाचं काय झालं? तुझा न्याय नाही झाला का? अरे तुझ्या दाविदाच्या जागे जर मला बसवलं असतं ना, मी यथायोग्य न्याय केला असता. लोकांना वाटायचं का रे किती चांगला माणूस आहे, हाच न्यायाधीश झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कळतंय का त्याची थेरी? दाविदाच्या प्रती लोकांचं मन कसं करतोय आणि स्वतःच्या प्रती लोकांचं मन कसं करतोय? प्रेज द लॉर्ड. कळतं का ठिकाणी? ही वृत्ती ही काय आहे? स्वतःला इतरांच्या मनात उंच करण्याची, का दुसऱ्यांना वाईट दाखवायचं. आणि ॲटोमॅटिक तो वाईट दिसला का लोकांना कोण चांगलं वाटतं? कारण ऑलरेडी त्या माणसाच्या मनात तो राग असतो. का बाबा एक उदाहरण घेतो मी. एखादा कार्यक्रम आहे, हां, कार्यक्रमामध्ये या भावाने तो कार्यक्रम ठेवला, या भावाबरोबर हा पण भाऊ असतो. कार्यक्रमामध्ये त्यांनी सगळ्यांना फुलं वाटले. काय वाटले? याला फुल दिलंच, याला फुल दिलं का? काय मनामध्ये? मला कळलं का याला फुल मिळालेलं. बरोबर म्हणायचं का? नाही, तू खरंच एवढं करतो ना माणसासाठी, त्याला दिलं नसतं चाललं, पण तुला दिलं पाहिजे होतं. तर 4 लोकांना नसतं दिलं ना चाललं असतं, पण तुझ्या जागे बाबा दुसरं कोणी असताना तर 100% तुला दिला. मी असतो ना, मी तर तुलाच उंच केलं असतं. त्याच्या प्रती मी काय केलं? हां, या भावाच्या प्रती याच्या मनात मी कठीणपणा आणला. आणि मग त्याला कळलं का ह्याला कळतं पण ह्याला कसं कळत नाही? हा किती समंजस आहे. कळतंय का? इनडायरेक्टली मी स्वतःबद्दल काय नाही बोललो, पण मी सांगतो मूर्ख आहे, मी किती समंजस आहे, मला काळजी तुझी का तुझा मान झालाच पाहिजे. कळतंय का ठिकाणी? आपण त्याला कठीण करून स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतो. आणि अबशालोम हेच करत होता.
का माझ्या वडिलांना टाईम नाही आहे, खूप बिझी माणूस आहे तो, आणि आज सकाळीच उठून गेटजवळ बसतो का मला काळजी तुमच्या लोकांची, पण काय करू मी गादीवरच बसलेलो नाही. लोकांचं मन त्यांनी वळवायला सुरुवात केली. आणि एक दिवस नाही, किती वर्ष? 4 वर्ष तिथं रोज ड्युटी द्यायचा. इनडायरेक्टली दाविदाला काय नाही सांगितलं, पण बरोबर गेटवर जाऊन बसायचं आणि खाली कुशली विचारायची, नाही झालं का? नाही झालं असतं, मी असतो ना तुझं काम 100%. लोकांना वाटायचं का किती चांगलं आहे, असा व्यक्ती आम्हाला पाहिजे का, एवढा मोठा माणूस का 50 लोक याच्या हाताखाली, पण हा आम्हाला विचारायला येतो. त्याच्या प्रति मन कसं केलं? कठीण. आणि स्वतःच्या प्रति त्याच्या मनात जागा केली. याला म्हणतात उंच करणं. पण हे उंच करण्यामध्ये या व्यक्तीला माझी चालाकी नाही कळली, पण ती कोणी पाहिली? प्रभू म्हणतो का जे घर परमेश्वर बांधत नाही, बांधण्याचे श्रम. अप्सरोने स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न केला, पण राजाच्या गादीवर नाही, कवरेत गेला. जो कोणी स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करणार तो टिकणार नाही. कारण ही वृत्ती, दुसऱ्यांना काय करायचं? वाईट. दुसऱ्यांना काय करायचं? वाईट. आणि मी खूप सांगायची गरज नाही, ॲटोमॅटिक त्याला कळतं मी कसा चांगला आहे. बायबल सांगतं, जर आम्ही एस्तरचं पुस्तक पाहिलं त्यामध्ये पण हीच घटना आहे. मर्दखाने हमानबद्दल आम्ही पाहतो का त्या ठिकाणी हमाननी पण काय केलं? यहुद्यांच्या प्रती अहेश्वेरोश राजासमोर काय केलं? कठीण केलं. वाचूया आपण माहितीसाठी. या ठिकाणी जर आम्ही एस्तरचं पुस्तक 3रा अध्याय आणि 8 ते 10 वचन वाचू. आणि हमानाने अहश्वेरोश राजाला म्हटले, तुझ्या राज्याच्या सर्व प्रांतातल्या लोकांमध्ये एक पांगलेला व विखुरलेला लोक आहे, आणि त्याचे विधी सर्व लोकांच्याहून निराळे आहेत, आणि ते राजाचे विधी आचरत नाहीत, म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही. जर माणसाच्या मनास येईल तर त्याचा नाश करावा म्हणून लिहावे, आणि 10,000 किक्कार रुपये राजाच्या भांडारात आणावे, म्हणून मी ते तुलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातात देईन. कोणाबद्दल आपण वाचतोय? एस्तर राणी. बायबल सांगतं का त्या ठिकाणचा जो प्रधान होता त्याचं नाव हमान. काय होतं? हमान. आणि हमानने पाहिलं का यहुदी लोकांची संख्या वाढली आणि हे लोक मला मान देत नाही. बायबल सांगतं का यहुदी लोक सहसा त्याला मान देत नव्हते, आणि विशेष करून मर्दखय त्याला मोजतच नव्हता, आणि म्हणून याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्याची इच्छा होती की या लोकांनी मला मान द्यावा. काय द्यावा? मान द्यावा. पण मर्दखय काय त्याला मान देत नव्हता, आणि हा राग धरून त्याची इच्छा होती का मी कसं झालं पाहिजे? उंच झालो पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? अहेश्वेरोश राजाला अशी पट्टी पडवली आणि त्यांनी सांगितलं का हा जो समुदाय हा खूप भयानक आहे, हा धोकेदायक आहे, हा वेगळ्या प्रकारची भक्ती करतो, हे वेगळ्या प्रकारची प्रार्थना करतात, येणाऱ्या दिवसात ते लोक एकत्र येतील, तुझ्या विरुद्ध बंड करतील. म्हणजे तो अहेश्वेरोश राजाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो का मी तुझ्या राज्याचा शुभचिंतक आहे, आणि म्हणून मी येणाऱ्या संकटापासून तुला पूर्व चेतावणी देतो, यासाठी की यांच्यापासून तू वाचावं आणि मी तुझं राज्य अधिक पुढं स्थापित करणार आहे. म्हणजे मर्दखय काय, हमान काय करतोय या ठिकाणी? त्यांच्या प्रती राजासमोर कसं करतोय? कठीण. आणि राजाला वाटतं का रे कुणीतरी आहे का ज्याला राज्याबद्दल काळजी आहे, की त्यांची इच्छा आहे का राज्य दीर्घकाळ टिकावं. म्हणून त्यांनी काय केलं? यहुदी लोकांच्या प्रती अहेश्वेरोश राजासमोर कसं केलं? कठीण. आणि इनडायरेक्टली राजाला एवढं आवडलं का राजाने काय केलं? आपला हात पुढं केला, राजमुद्रा पुढं केली, आणि तो म्हणला का सर्व तुझ्या हातात सोपवलं, तुला वाटलं तू तसं त्यांचं कर. म्हणजे त्यांचा कठीणपणा त्यांनी दाखवला, अशा प्रकारे त्यांना सादर केलं, आणि मी किती चांगलं आहे हे राजाच्या मनात त्यांनी संपादन करून टाकलं. म्हणून ह्या वृत्तीपासून आम्हाला वाचवायचं का दुसऱ्यांना कठीण करून मी किती चांगला आहे असं लोकांना सादर करता कामा नाही. कळतं ना ठिकाणी? मग ते व्यक्तिगत कुटुंब असू द्या, कारण लोकांसमोर आम्ही असं दाखवतो का माझ्या कुटुंबात जर सर्वातून जास्त चांगला कोणी असेल आणि जो मान सन्मान करणारा, लोकांना रिस्पेक्ट देणारा आहे तो मीच आहे, बाकीच्यांना एवढं घेणं देणं नाही. तुम्ही त्यांना कसं करताय? वाईट. त्यांना कसं करताय? वाईट. आणि सगळ्यातून चांगला कोण आहे? दिवस आता पुढं पुढं करणारा कोण आहे? मग तुम्ही काम नाही करायचं का? करायचं. त्यांना रिस्पेक्ट नक्की द्यायचा, पण वृत्ती स्वार्थी नको. वृत्ती कशी नको? हां, स्वार्थी वृत्ती परमेश्वरा चालत नाही. तुम्ही 100% चांगलं वागा, चांगलं करा, पण लपलेलं हेतू नको का माझ्या कुटुंबातून मला चांगलं समजावं, बाकीच्यांना वाईट समजावं का मी किती चांगलं आहे. लोक नाही, खरोखर त्यांच्या घरात तुला चांगलं आहे. तुझा जो चांगुलपणा आहे
त्याचा स्वार्थ जग नाही ओळखू शकत. कोण ओळखतं? कारण तू चांगला आहे तर लोक चांगलंच म्हणतील, पण ते म्हणतो का उद्देश काय तो मला सांग. उद्देश मी जाणणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय का काय वरतून चाललंय? हृदय जो आहे तो कोण पाहतो? परमेश्वर. म्हणून चांगलं राहा, चांगलं करा, नम्र व्हा, लीन व्हा, पण स्वार्थी वृत्ती नको. नाहीतर काही लोक लगेच कॅश करतात. एकीकडे किती चांगुलपणा वाहत चालला आणि दुसरीकडे आटून गेलाय. म्हणजे याच्या चांगुलपणात काय आहे? काय आहे? एकीकडे चांगुलपणा कसा होतोय? वाहत चाललाय. कसा होतोय? नको नको म्हणतोय तरी वाहत चाललाय. आणि एकीकडे वाहावा तर काय घेतलाय? आटून गेलाय. कसा गेलाय? मग कळतं का तो चांगुलपणा देवाकडे पाहून नव्हता, त्या चांगुलपणामध्ये स्वार्थी वृत्ती. का लोकांच्या मनात स्वतःला उंच करण्याचं बांधकाम चालू आहे आणि हे बांधकाम टिकत नाही. टिकलं का हमानाचं बांधकाम? जे काही कारस्थान त्यांनी केलं सगळं उघडं पडलं, ते बांधकाम टिकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, लोकांच्या मनात स्वतःला स्वतःहून ऊन करण्याचा प्रयत्न करताल तर परमेश्वर ते टिकू देत नाही. स्वार्थी वृत्तीने कधीच काही करायचं नाही. का मी खूप चांगला आहे, मला नम्र समजा, मी खूप लीन आहे, मी खूप आदर करणार आहे. देव म्हणतो का लोकांना फसव, मला नाही फसू शकत. कारण अशी वृत्ती आम्हाला दिसून येते. अशी वृत्ती आम्हाला दिसून येते का सदुके परुषयांसारखी दाखवणारी. म्हणजे म्हणतो का अंतकरण पाहणारा परमेश्वर मी आहे. तुझ्या आतमध्ये काय चाललंय, गणित काय आहेत, हे गणित मी उघडणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवानी एस्तरच्या पुस्तकामध्ये हमानाचं गणित बाहेर काढलं आणि दाखवून दिलं राजाला का ह्याची जी वृत्ती होती ती तुझ्या चांगुलपणासाठी नाही, स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न चालला होता. म्हणून देवाने त्याचा कट पाडून लावला. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा का प्लॅनिंग करायची. प्लॅनिंग म्हणजे कळतं ना, योजना. का त्या लोकांवर माझं इम्प्रेशन कसं पडणार, मी किती चांगलं एक्सप्रेस करून दाखवू त्यांना. कारण ते तू 24 तास माझ्यावर इथं बसणार आहे. ते 2 तास, ते 2 दिवस, ते 4 दिवस, 5 दिवस, तो 1 महिना, तेवढं तर प्रेझेंट करायचंय. मी एकदा मनात ते इम्प्रेशन बसलं म्हणजे फिट झालं. पण ते म्हणतो उलघाडा करणारा कोण आहे? प्रेज द लॉर्ड. येस, देव उलघाडा करतो. देवाच्या राज्यात काहीच लपत नाही. मफीबोशेत आणि सीबाचं उदाहरण खूप सुंदर आहे. मी पुढे सांगतो का देवाच्या राज्यात काहीच लपत नाही. मफीबोशेत आणि सीबा किती लोकांना माहिती आहे? मफीबोशेत बायबल सांगतं योनाथन बद्दल. योनाथन किती लोकांना माहिती आहे? योनाथन प्लीज हात वर करा म्हणजे मला कळेल तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत. शाऊलाचा मुलाचं नाव काय? योनाथन. आणि योनाथनच्या मुलाचं नाव काय? मफीबोशेत. बायबल सांगतं का मफीबोशेत ज्यावेळेस योनाथन आणि शाऊल लढाईमध्ये मारले गेले, त्यांचा एक मुलगा होता आणि त्या लढाईची बातमी ऐकून ज्यावेळेस ते पळाले तर त्या अवस्थेमध्ये तो लहान होता, तो पडला आणि दोन्ही पायाने काय झाला? आदू झाला. आणि मग ज्यावेळेस दावीद राजाच्या गादीवर बसला त्याला कळलं का ज्या योनाथनावर तू प्रीती करायचा त्याचा वंशज अजून जिवंत आहे. आणि त्याच्या मनात ही उत्सुकता निर्माण झाली का मी त्याचा मान केला पाहिजे, कारण योनाथनाने खरंच माझ्यावर प्रीती केली होती, माझा जीव त्यांनी वाचवला होता. आणि म्हणून त्याने त्याच्या वंशजाला शोधलं आणि मग कळलं का सीबा नावाचा चाकर, काय नाव होतं? हा प्लीज बोला, काय नाव होतं? हा, सीबा नावाचा हा चाकर होता. आणि सीबा हा याची काळजी घ्यायचा. कोणाचा? मफीबोशेतची. आणि मग दावीदाला जसं कळलं त्याने त्यांना बोलवलं आणि त्याच्या मनात ती भीती होती का आम्हाला मारून टाकल, हा मला काय करेल? मारून टाकल. पण त्या ठिकाणी दावीदाला त्याला मारायचं नव्हतं. पण दावीदाची इच्छा होती का ह्या मफीबोशेतला माझी इच्छा आहे का ज्या मेजावर मी जेवण जेवतो त्याच मेजावर यांनी काय करावं? जेवण जेवावं. आणि ते पण कधीपर्यंत? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा माझ्याबरोबर जेवण. आणि मग बायबल सांगतं का तिथपर्यंतच दावीदाचं प्रेम संपत नाही, तर तो म्हणतो का जे काही तुझ्या वाडवडिलांची प्रॉपर्टी जे काही होती मी तुला ती देतो. आणि मग तुझ्यासाठी सीबा म्हणजे तुझा कोण? नौकर, तो तुझ्यासाठी ती शेती करणार आणि जे काही उत्पन्न येईल ते तुला तो देणार. वाचूया आपण या ठिकाणी, मग मी त्याचं कारस्थान सांगतो का सीबानी काय केलं. या ठिकाणी 2 शमूएल 9 अध्याय, त्याच या ठिकाणी 9 पासून वाचू, 9 ते 12. मग राजाने शौलाचा चाकर शिबा याला बोलावून म्हटले, शौलाचे व त्याच्या सर्व घराण्याचे जे होते ते सगळे मी तुझ्या धन्याच्या मुलाला दिले आहे आणि तुझ्या धन्याच्या मुलाला अन्न खायला मिळावे म्हणून तू व तुझे मुलगे व तुझे चाकर त्याच्यासाठी शेत करा
व पीक भरून द्या, परंतु तुझ्या धन्याचा मुलगा मफीबोशेत माझ्या मेजावर नित्य जेवील. शिबाला तर 15 मुलगे व 20 चाकर होते. हा, किती मुलं? तो त्याचा चाकर आहे. कोणाचा? मफीबोशेतचा. पण त्याच्या हाताकडे किती चाकर? 20 चाकर. हे सर्व कुणी दिलं? दाविदाने. आणि त्याची इच्छा होती का यांनी हे सर्व गोष्टीचा उपभोग घ्यावा आणि आनंद करावा. पण बायबल सांगतं, जसं आपण अबशलोमाबद्दल पाहत होतो, का अबशलोमाने बंड केला. काय केला? बंड केला आणि स्वतःला घोषणा केली की मी कोण आहे? राजा आहे. आणि मग त्या स्थितीमध्ये दाविदाला ते शहर सोडून पळून जावं लागलं. ते शहर तो पळून गेला त्या ठिकाणी. पण जास्त तो पळू लागला, जेवढे दाविदाचे आप्तजन होते, जवळचे होते, ते सर्व दाविदाला भेटले आणि ते म्हणले की आम्ही पण इथं राहणार नाही, आम्ही पण तुझ्याबरोबर निघून जाणार. मग मफीबोशेत पण कोणाच्या जवळचा आहे? मग तो पण गेला पाहिजे का नाही? गेला पाहिजे. पण तो जो होता तो पायाने कसा होता? पांगळा होता. आणि तो कोणावर निर्भर होता? शिबावर. कोणावर निर्भर होता? सिबावर. पण सिबाने काय केलं? वाचू या ठिकाणी आपण या ठिकाणी 2 शमूएल 16 अध्याय 1 पासून वाचायला सुरुवात करू आपण. आणि दावीद डोंगराच्या माथ्याच्या पलीकडे थोडासा गेल्यावर पहा, मफीबोशेतचा चाकर शिबा त्याला भेटला आणि त्याच्याबरोबर खोगीर घातलेली 2 गाढवे होती व त्यांच्यावर 200 भाकरी, खिसमिसिंगच्या 100 ढेपा, अंजिराच्या 100 ढेपा व द्राक्षाचा बुधला ही होती. तेव्हा राजाने शिबाला म्हटले, ही आणण्यात तुझा काय उद्देश आहे? शिबा म्हणाला, गाढवे राजाच्या घरच्यांना बसवण्यासाठी आणि भाकरी व अंजिराच्या ढेपा चाकरांना खाण्यासाठी आणि द्राक्षरस जे रानात थकतील त्यांना पिण्यासाठी आहे. तेव्हा राजाने म्हटले, तुझ्या धन्याचा मुलगा कोठे आहे? शिबा राजाला म्हणाला, पहा, तो यरूशलेमेत राहत आहे, कारण त्याने म्हटले, आज इस्रायलचे घराणे माझ्या बापाचे राज्य मला परत देईल. कोणाबद्दल बोलतोय? मफीबोशेतबद्दल. सिबा जो होता त्याला कळलं की दावीद नगर सोडून पळतोय. मग त्यांनी त्याला बाहेर गाठलं. त्या ठिकाणी त्यांनी 2 ते गाढवं घेतले, त्याच्यावर त्यांनी त्या ढेपा ठेवल्या, किसमिस ठेवलं, सगळं घेऊन गेला. आणि मग त्यांनी पाहिलं, हा जो सिबा आहे हा मफीबोशेतचा चाकर आहे, हा मला भेटायला आला. काय उद्देशाने आला? तो म्हणला काय सगळं तुझ्यासाठी आणलं, तुला बसण्यासाठी, तुझ्या लोकांसाठी आणलं. आणि मग त्यांनी विचारलं, मफीबोशेत कुठे आहे? तर तो काय म्हणतो, मफीबोशेतला असं वाटतं की तू जो इथून पळून गेला आणि तू जे राज्य करायचा ते माझ्या बापाचं होतं. कोणाचं? शाऊलाचं. कोणाचं? शाऊलाचं. आणि शाऊलाद्वारे ते योनाथानाला आणि योनाथानानंतर ते मला मिळलं पाहिजे होतं, पण तू ते बळकवलं. पण आज परमेश्वर देव तुला इथून पळून लावतोय आणि जे काही तू बळकवलं, मफीबोशेत म्हणतो का ते मला मिळणार आहे. कोण म्हणतं असं? सिबा म्हणतो. कोण म्हणतं? सिबा. आणि दाविदाला त्यावेळेस वाटलं का खरोखर याने असं केलं असं? दाविदाला वाटलं असेल खरोखर याने असं केलं असेल. सांगू नाही शकत. त्याला संधी मिळाली, राज्य मिळवण्याची इच्छा असेल आणि म्हणून दावीद त्या ठिकाणी काय बोलतो? वाचूया पुढचं वचन. मग राजाने शिबाला म्हटले, पहा, जे सगळे मफीबोशेतचे होते ते तुझे आहे. हा, जे सगळं कोणाला दिलं होतं? मफीबोशेतला. आता ते सगळं कोणाला मिळालं? सिबाला. कोणाला मिळालं? सिबाला. पण मी पुन्हा सांगतो, या ठिकाणी बायबल सांगतं का सिबा जो होता तो मफीबोशेतच्या प्रती राजाचं मन काय करतोय? कठीण करतो. काय करतो? कठीण. कशा प्रकारे? पुढचं वचन वाचू या ठिकाणी आपण 2 शमूएल 19 अध्याय आणि 24 पासून वाचूया. मग शाऊलाचा मुलगा मफीबोशेत राजाच्या भेटीस आला. दावीद ज्यावेळेस पुन्हा आला, त्याच्या राज्यामध्ये आला, बायबल सांगतं का मफीबोशेत त्याला काय करायला गेला? आणि दावीदला आश्चर्य वाटलं. हा तर आनंद करत होता का मी निघून गेलो. कारण असं कुणी सांगितलं होतं? सिबानी सांगितलं होतं का बाबा तो आनंद करतो कारण त्याला राज्य मिळणार आहे. पण आता हा मला भेटायला आला. आता कोणत्या उद्देशाने आला? तर मफीबोशेत काय बोलतो? वाचू या ठिकाणी. आणि राजा निघून गेला होता त्या दिवसापासून, ज्या दिवसापासून राजा हे शहर सोडून गेला त्या दिवसापासून, हा वाचूया, तो सुखरूप आला त्या दिवसापर्यंत त्याने आपले पाय सजवले नव्हते. हा, त्याने आपले पाय सजवले नव्हते. पुढं, आपली दाढी कातरली नव्हती. दाढी केलेली नव्हती. म्हणजे त्याने खरोखर पश्चाताप केला होता. हृदयात दुःखी तो झाला होता का दावीद इथून गेलेला आहे. हा, पुढे काय तो म्हणतो? आणि आपली वस्त्रे धुतली नव्हती. आणि असे झाले की तो राजाला भेटायला यरूशलेमेस आला. तेव्हा राजाने त्याला म्हटले,
मफीबोशेता, तू माझ्याबरोबर का आला नाहीस? तो म्हणाला, हे माझ्या प्रभू राजा, माझ्या चाकराने मला फसवले, कारण तुझा दास बोलला, मी आपले गाढवे आवळून त्यावर बसून राजाकडे जाईन, कारण तुझा दास लंगडा आहे. आणि त्याने माझा प्रभू राजा याला तुझ्या दासाविषयी खोटे सांगितले, परंतु माझ्या प्रभू राजा देवाच्या दूतासारखा आहे. एक मिनिट. याची इच्छा होती मफीबोशेतची, का ज्यास दावीद चालला होता, मी पण इथं राहणार, मी निघून जाईल. पाहणी कसा होता, आणि म्हणून तो म्हणला की गाडावर बसून माझी यायची इच्छा होती, पण सिबाने मला जाऊ दिलं नाही. आणि तिकडे जाऊन तुला गपची भेटतो आणि म्हणतो ग बघ, तो नाही आला, मी आलो. ज्याला तू आपल्या मेजावर बसून जीव घालतो ना, तो आला नाही. आणि म्हणून दावीदाचं हृदय त्यांनी कसं केलं, कठीण. आणि दावीद त्याला काय म्हणला, की जे काही त्याचं आहे ते मी तुला काय करतो, देऊन टाकतो. पण पुन्हा सांगतो, देवाच्या राज्यात भामटेपणा, कपटीपणा चालत, स्वार्थीभूती देवाच्या राज्यात चालत नाही. जो काही खेळ सिबानी खेळला तो जास्त दिवस टिकला नाही. यास तो त्याला भेटायला आला, प्रभूंनी सगळा खेळ त्या ठिकाणी काय केला, उघडा केला. आणि मग बायबल सांगतं की या ठिकाणी जेवढं त्यांनी सिबाला दिलं होतं ते पुन्हा त्यांनी त्याचं अर्ध कोणाला दिलं, मफीबोशेतला. प्रेज द लॉर्ड. येस, पुढं दावीद त्याला म्हणतो की जे काही मी पूर्ण तुझ्याकडून काढून कोणाला दिलं, सिबाला दिलं, तर मी ऐक, ते पूर्ण त्याच्याकडून काढून नाही घेणार, अर्ध त्याला देईल आणि अर्ध कोणाला देईल, तुला देईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे समजतो की याचा आत्मिक अर्थ काय, यांनी खेळ खेळला, कुणी, सिबानी. मफीबोशेतच्या प्रति मन कठीण केलं, तो खूप डेंजर आहे बरं का. तू त्याच्यावर दया केली, त्याला बोलून आणलं, त्याला जीव खाऊ घातलं, पण बघ तुझ्या वाईटावर आज आनंद करतोय. पण त्याचा प्लॅन जास्त दिवस झाकला गेला नाही, सर्व काही उघडं झालं. म्हणून मी सांगतो, आणि प्रभूची इच्छा आहे का दुसऱ्यांच्या प्रति हृदय कठीण करून स्वतःचं चांगुलपण दाखवायचं नाही. कारण आपण दुसऱ्याचं मन कठीण करतोय, आणि ज्याच्यामुळे कुणी अडखळतं त्याला हाय हाय असं बायबल सांगतं. ज्याच्यामुळे तुम्ही अडखळता त्याला हाय हाय. म्हणून दुसऱ्यांच्या त्या संधीचा फायदा उचलून ते मन कठीण करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना, टफ चाललंय. ही वृत्ती आहे कोणामध्ये, आपल्यामध्ये. म्हणा आपल्यामध्ये, कारण वचन दुसऱ्यासाठी नाहीये, पहिले माझ्यासाठी. जर हे वचनासाठी मी बसतो तर पहिले वचन कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे. कारण ज्यावेळेस मी प्रेयरला बसतो तर प्रभू आज फक्त मेसेज द्यायचा म्हणून मला मेसेज देऊ नको, पहिला मेसेज माझ्यासाठी दे, मला कसं जीवन पाहिजे. देव म्हणला का ऐक, दुसऱ्यांच्या प्रति मन कठीण करून स्वतःला श्रेष्ठ करू नको, पहिले तू शिक. म्हणून दुसऱ्याकडे नाही पाहायचं, पहिले कोणाकडं, का माझी ती वृत्ती आहे का. जर देव बोलतो देव उगच बोलतो का, आपण दुसऱ्याकडे बघतो, नाही कोणतरी असेल, कोणतरी नाही म्हणा मीच येतो, माझ्यातच कुठतरी वृत्ती असेल, आणि तेव्हा मला याच्यातून बाहेर पाडायचं. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांचा कठीणपणा दाखवून स्वतःचा चांगलपणा जाहीर करायचा नाही. का, कारण जो कोणी स्वतःला उंच करेल प्रभू त्याला नीच करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणाला उंच करू द्या, देवाला. स्वार्थ ठेवून काहीच करायचं नाही. मनात अपेक्षा येतील, मनात काय येतील, आता एवढं केलं, एवढं तिथून मान मला भेटलाच पाहिजे, तर त्या अपेक्षेला मारून टाकायचं. कारण अपेक्षा खूप डेंजर असतात, त्या ऑटोमॅटिक येतात, त्या ऑटोमॅटिक आतमध्ये येऊन येतात, पण त्यांना मारून टाकायचं. कारण अपेक्षा नको धरू, कारण अपेक्षा जास्त पूर्ण होत नाही ना, मन कठीण होऊ लागतं. अपेक्षा जास्त काय नाही होत. आता समजा मी यांचं एवढं भरपूर केलं, पुढं केलं, मग मनात एक अपेक्षा थोडी निर्माण होती ना, का थोडंफार यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, होतं का नाही. पण ती अपेक्षा डेंजर आहे का, कारण जास्त ती पूर्ण होत नाही, माझं मन कठीण होणार कोणाच्या प्रती. म्हणून ज्या अपेक्षा येतात यांना मारून टाका, का नको, अपेक्षा नको. मी कर्म म्हणून नाही केलं का दिलं आणि मला भेटलं नाही, जे काही केलं तुझ्याकडे पाहून केलं प्रभू, आणि प्रतिफळ त्यांच्याकडून नाही, मला तुझ्याकडून पाहिजे माझ्या परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. आणि मग देव त्याचं प्रतिफळ देतो. अनेकदा असा अनुभव आपण आपल्या जीवनात घेतो का कोणताच परिचय काही नसतो, पण अचानक कोणीतरी येऊन काहीतरी मदत करून जातं. मग असं वाटतं की प्रभू काहीच संबंध नव्हता तरी तो माझा मदत करून गेला. म्हणून ते म्हणतो का अशीच वृत्ती ठेव तू पण असंच कोणासाठी काही कर, का ही अपेक्षा ठेवू नको का बदल्यात त्यांनी तुला काहीतरी करावं. तुझी फेड माझ्याकडे लागली, मी दुसऱ्याकडून तुला करून देईल. प्रेज द लॉर्ड. कळलं का, अवघड चाललंय. चांगलं करा, पण अपेक्षा ठेवायची नाही का बदल्यात त्यांनी मला काहीतरी केलं पाहिजे. तुमचं उसणं कोणाकडे राहिलं, त्याच्याकडून घ्या ना परत, आणि तो देईल परत तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आणि देव कोणाचं उसणं ठेवत नाही. म्हणून स्वतःला उंच करायचं नाही. या प्लॅनिंग पासून वाचा, का हे देवाच्या विरुद्ध आहे. हे कोणाच्या विरुद्ध आहे,
देवाच्या. सिबाचं पण टिकलं नाही. काय त्याचं नाव, हमानची पण प्लॅनिंग टिकली नाही. आणि जे दाविदा जे यांनी केलं, कुणी, अबशालोम, त्याची पण प्लॅनिंग टिकली नाही. म्हणून ह्या प्लॅनिंग पासून आपण वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ओके, सेकंड पॉईंट मी सांगल स्वतःबद्दल. कोणाबद्दल? हां, पहिलं मी सांगितलं की दुसऱ्यांचं कठीणपणा दाखवून स्वतःला आपण काय करतो, चांगलं दाखवतो. आता मी सेकंड पॉईंट घेतो का आपण स्वतःलाच मी किती चांगलं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःलाच मी किती चांगला आहे काय करतो आपण, दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा आपण जाऊया 2 शमूएल 15वा अध्याय आणि 5व्या वचनापासून सुरुवात करू. आणि असे होत असे की कोणी माणूस त्याला नमन करायला जवळ आला तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरीत असे व त्याचा मुका घेत असे. आणि जे इस्राईल राजाकडे निवाड्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम याप्रमाणे करीत असे. ओके, मी सेकंड पॉईंट सांगितला कशाबद्दल, स्वतःहून काय करायचं, स्वतःहून काय करायचं. हा, आता कशा प्रकारे तू इथं उंच करतोय, कोण, अबशालोम. कोण, पहिले त्यांनी कोणाचं मन कठीण केलं, लोकांचं. कोणाच्या प्रती, राजाच्या प्रती. का लोकांना सांगितलं का हा न्याय करायला काही येत नाही, याला काही टाईम नाही, जर तुम्ही मला न्यायाधीश केलं तर मी चांगला न्याय करणार. पहिले राजाच्या प्रती लोकांचं मन कठीण केलं, दाखवलं की मी किती चांगलं, बरोबर. आता दुसरं स्वतःतला चांगुलपणा दाखवतोय. स्वतःमधला काय दाखवतोय, मग कुठे तो चांगुलपणा कशा प्रकारे दिसतोय, पुन्हा वाचा 5वं. आणि असे होत असे की कोणी माणूस त्याला नमन करायला जवळ आला तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरीत असे व त्याचा मुका घेत असे. हा, अबशालोम किती लोक संगती त्याच्या, 50. एवढा मोठा माणूस, किती लोक संगती, आणि साधारण गावाचे लोक यायचे न्याय मागण्यासाठी. त्यांची दाद तो घ्यायचा, काय झालं, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, सगळं चांगलं होईल जाईल. ह्या प्रकारे लोकांचं तो मन जिंकायचा आणि मग लोकांचं मन भरून यायचं. आणि तो इतका मोठा अधिकारी असल्यामुळे लोक त्याला काय करायचे, नमन. पण तो नमन करू द्यायचा का, लगेच धरायचं, गळ्यात पाडायचा, मुके घ्यायचा, हात असेल हात धरायचा, किस वगैरे करायचा. लोकांना बापरे किती चांगला माणूस, असं कधी पाहिलं का, इतका मोठा माणूस का 50 लोक त्याच्या हाताखाली. किती लोक, 50 लोक. आणि पहा किती नम्र माणूस आहे. आमचं कर्तव्य का आम्ही त्याला मुजरा करावा, नमन करावा, पण आम्हाला नमन पण करू देत नाही. किती नम्र आणि लीन व्यक्ती. हाच राजा झाला पाहिजे. पण आतमध्ये काय षडयंत्र चाललंय यांना काय माहीत. याला तर राजा व्हायचं. स्वतःहून लोकांच्या मनात स्वतःची नम्रता दाखवून उंच होण्याचा प्रयत्न चालला. आणि पुष्कळ लोकांमध्ये आमच्यामध्ये अशी वृत्ती येते का आम्ही खूप चांगलं होण्याचा प्रयत्न करतो, पण मागं काय असते, स्वार्थी वृत्ती. कधी कधी आम्ही कसं होतो, खूप चांगलं होतो. कसं होतो, कारण आम्हाला कळतं माझ्या चांगलपणाचा लेवल आहे ना, त्याच्या लेवलपेक्षा मी आता 10 स्टेप काय झालो, अजून खालच्या लेवलला आलोय. पण ते म्हणतो खरंच एवढं चांगलं आहे करत तू, का काय गडबड आहे, तुझी गडबड तिकडे नाही माहीत पण मला दिसती. तुझ्या चांगलपणाची लेवल काय. माझी इच्छा आहे का खरोखर तू 10 स्टेप खाली ये, पण स्वार्थी वृत्ती ठेवू नको, चांगल्या अंतकरणे नम्र हो. प्रेज द लॉर्ड. अबशालोम जर खऱ्या अंतकरणाने लोकांचा न्याय विचारायला बसला असता आणि खऱ्या अंतकरणाने लोकांचे मुके घेतले असते ना, शलमोन नाही अबशालोमच तिथं बसला असता. कारण देवाला खरोखर नम्र लोक आवडतात. आणि नम्र लोकांना कोण उंच करतो, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं नाशा अगोदर काय येतो, गर्व, आणि आशीर्वाद अगोदर नम्रता. पण तुमचे नम्र, आता हा नम्र नाही झाला का अबशालोम, लोकांची ख्याली खुशाली विचारतोय, लोकांना पाया पडू देत नाही, त्यांच्या गळ्यात पडतोय, त्यांची मिठी मारतोय, नम्र झाला. पण ते म्हणतोय नम्र मागं स्वार्थपणा आहे. आणि म्हणजे स्वार्थी वृत्ती तुमच्या नम्रपणात, तुला मी उंच करणार नाही, तुला मी काढून टाकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो प्रभू येशू सांगतो का या सदुकी परीक्षकांच्या नादी लागू नका. हे फक्त दिखावा करतात की आम्ही चांगले, पण यांची वृत्ती घाण आहे, यांची वृत्ती घाण आहे. म्हणून तुमचा असू द्या, तुमचा मित्रपरिवार असू द्या, तुमचं ऑफिस असू द्या, चर्च असू द्या किंवा सेवकही असू द्या, जर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो का मी खूप धार्मिक आहे, पण ती धार्मिकता जर आतून आणि देवाच्या गावासाठी नाहीये, त्याचा हिशोब प्रभू घेणार. त्याचा हिशोब प्रभू घेईल. का तुझे खेळ लोकांसंगती खेळ, माझ्या संगती चालणार नाही. माझ्या राज्यात अशांना मी जास्त वेळ ठेवत नाही. सुधारण्याची संधी देईल, पण जर नाही सुधारला तर तो प्रत्येक फाटा मी कापून टाकतो जो फळ देत नाही. प्रेज द लॉर्ड. कळतं ना अबशालोमाचं डोकं किती भारी होतं.
राजाबद्दल तर काही बोलू शकत नाही, मग राजाबद्दल काही नाही बोलायचं. असं लोकांना स्वतःला सादर करायचं का लोकांनी राजाला ऑटोमॅटिक तुच्छ लेखलं पाहिजे आणि मलाच ग्रेट समजलं पाहिजे. कारण खरोखर किती चांगला व्यक्ती. दावीद रिटायर झाला पाहिजे आणि याच्या हातात नेतृत्व दिलं पाहिजे. तो कसा आता वयोवृद्ध चाललाय, हा किती यंग आहे, किती डायनॅमिक आहे, किती उत्सुक आहे. ह्या एजमध्ये यांनी आनंद केला पाहिजे, यांनी एन्जॉय केला पाहिजे. एवढा पैसा आहे घरी, पण कुठं बसतो दाराजवळ. आणि आमची काय घेतोय काळजी. थिअरी प्रभूमध्ये चालत परमेश्वर सगळं उघडं करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का उन्नती ही प्रभूकडून येते आणि जो खरोखर नम्र होईल देव त्याला उंच करणार. ॲटोमॅटिक प्रभू तो मान तुम्हाला मिळून देईल. पण प्लीज त्या मानाचे हापापले होऊ नका. लोकांनी तुमची वाहवा करावी म्हणून त्यांचं मन धरणे करू नका. देवाच्या राज्यात तुम्ही टिकू शकणार नाही. कारण अनेक लोक याच्यामुळे पडतात. त्याचं काही मोठं कारण नव्हतं, एक छोट्या कारणामुळे तो पडून गेला. काही इतरांना त्यांनी कठीण केलं आणि स्वतःला कसं दाखवलं मी चांगला आहे. आणि एवढंच नाही, पुढं त्यांनी असं केलं की वडिलांना मानला का मला जायचं आहे, एक नवस पूर्ण करायचं आहे, मी नवस करायला पुढे जातो. वडिलांना वाटलं का चांगली गोष्ट, देवाचा नवस फेडतो. आणि लोकांना सांगितलं का जसं मी तिथं नवस फेडायला जाईल तिथं शिंगे वाजतील, घोषणा करा का अबशालोम राजा झाला. अबशालोम काय झाला. आणि लगेच दाविदापर्यंत वर्तमान पोहोचलं की दावीद इथून पळून जा, तुझ्या लेकरातलं जे चांगुलपण होतं ना, हे चांगुलपण नव्हतं, ही भामटेनी स्वार्थी वृत्ती होती राज्य मिळवण्याची. पण मिळालं का राज्य अबशालोमला. मेला गेला तो. असं त्याला मारलं का ना जमिनीत ना आकाशात मध्येच लटकून तो मेला. ना जमिनीत ना आकाशात अडकला, केस अडकले त्याच्या ह्याच्यामध्ये आणि लटकून तो मेला. अंत डेंजर आहे. पण देवाची इच्छा नाही का तसा अंत आमचा व्हावा. म्हणून नम्र व्हायचंय, पण कुठून आत्म्यातून आणि खरेपणातून देवाची भक्ती करायची. चांगलं व्हायचंय, लोकांना स्वागत करायचा, लोकांना रिस्पेक्ट द्यायची, लोकांना सांगते चांगलं वागायचं. पण चुकीची वृत्ती जर आमच्या अंतःकरणात आहे तर प्लॅनिंग पुन्हा पुन्हा सांगतो प्रभूच्या राज्यात प्लॅन चालत नाही. या दोन गोष्टीपासून आम्हाला वाचायचं जर खरोखर आम्हाला प्रभू चालायचं. तर आम्हाला वाटतं का नाही मी प्रार्थनेत आहे आणि मी वाचण्यात आहे, पण ते म्हणतो थेरी कुठं बंद झाली अजून. आता तुझ्यामध्ये ते बाकीची भूक नाही, तुझ्यामध्ये उंच करण्याची भूक तुला लागली. तुला पैशाचा मोह नाही आहे आता, तुझ्याकडे व्यभिचार नाही आहे, तुझ्याकडे दारू नाही आहे, तुझ्याकडे बाकी, पण तुझ्याकडे आता मोह आलाय. कसला. स्वतःला उंच करण्याचा. आणि ह्यामध्ये तू लोकांना वाईटप्रमाणे सादर करतो, स्वतः किती चांगला आहे दाखवतो. चांगल्याप्रमाणे वागतो पण कशा वृत्तीने, स्वार्थी वृत्ती. म्हणून या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना. चांगलं व्हायचं पण कोणत्या उद्देशाने. फक्त देवाचा गौरव झाला पाहिजे, फक्त प्रभूचा. व्यक्तिगत स्वार्थ नको. आपण प्रे करणार आहोत, पण जर प्रभूंनी हे वचन पाठवलं तर प्लीज आत्मपरीक्षण करा का असं काही माझ्यामध्ये आहे का प्रभू. का मी दुसऱ्यांना वाईट दाखवतो आणि मी किती चांगला असं मी दाखवतो. किंवा माझ्यात जो चांगुलपणा आज आहे या चांगुलपणामागे कोणता स्वार्थ लपलाय प्रभू. जर असं काही स्वार्थ असेल तो देखील माझ्यामधून काढून टाक. कळतंय ठिकाणी. या गोष्टीपासून आम्हाला वाचायचं. म्हणून आपण प्रार्थना करूया, नेत्र बंद करूया आपण सर्व. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो माझ्या प्रभू. आम्ही सर्व आमचं आत्मपरीक्षण करतो का वचन असंच येत नाही प्रभू. वचन पाठवणारा परमेश्वर तू आहे, मी तर मात्र एक निरोपे आहे प्रभू लॉर्ड. हे प्रभू, आम्ही असं तर नाही केलं ना प्रभू का स्वतःला वाह मिळवण्यासाठी दुसऱ्यांना मी वाईट दाखवलं आणि मी किती चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला. असं मी कुठं केलं असेल तर आम्ही क्षमा मागतो पित्या परमेश्वर. आम्हाला माफ कर माझ्या प्रभू लॉर्ड. आमच्यामध्ये उंच होण्याची वृत्ती आली आहे याबद्दल आम्हाला क्षमा कर माझ्या परमेश्वर. कारण तू म्हणतो जो स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करेल त्याचा नाश होईल. प्रभू मी क्षमा मागतो. आणि प्रभू जर आम्ही चांगुलपणाने वागतोय पण त्या चांगुलपणामागं जर आमच्यामध्ये स्वार्थ आहे माझ्या प्रभू, तर आम्ही प्रार्थना करतो की त्या स्वार्थी वृत्तीपासून आम्हाला दूर कर आणि आमचा चांगुलपणा फक्त तुझा गौरव करण्यासाठी, तुझं वचन पूर्ण होण्यासाठी. आणि परमेश्वरा, जी काही न कळत आमच्यामध्ये अपेक्षा निर्माण झाली की मी एवढं इतरांसाठी केलं, आता त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, प्रभू या अपेक्षेपासून आम्हाला दूर घेऊन जा. कारण देवा, आम्ही जे काही केलं माणसाकडे पाहून आणि परतफेड मिळाली म्हणून नाही केलं, आम्ही तुझ्या गौरवासाठी केलं. आम्हाला जे देशील ते तू देशील माझ्या परमेश्वरा. म्हणून प्रभू आमच्या हृदयाचा ताबा घे प्रभू. आम्हाला तुझ्या मार्गात चालायचं.
प्रभू खरोखर तू यायचा वेळ जवळ आहे आणि तुझ्या वाटाची आम्हाला गरज आहे. वचन आरसा आहे माझ्या परमेश्वरा, पाहताच आमच्यामधला कमकुवतपणा आम्हाला दाखवून देतो. धन्यवाद तो आमच्याशी बोलतो, धन्यवाद तो मला शुद्ध करतो, कारण धन्यवाद तो आमच्या प्रीती करतो प्रभू. कारण दावे सांगतं ज्याच्या तो प्रीती करतो त्यालाच तो फटके मारतो. आणि धन्यवाद हा वचन आम्हासाठी फटका होता पित्या, जे कोण आम्ही सुधारावं पित्या. आणि आमच्यात असणारी ती वृत्ती जी तुला न आवडणारी आहे, आम्ही प्रार्थना करतो पवित्र आत्मा तुझ्याकडे की आम्हाला ताकद दे माझ्या प्रभू, आम्हाला सहाय्य कर का स्वतःहून स्वतःला उंच करायचं नाही, कारण उन्नतीचा परमेश्वर तू आहे माझ्या पित्या. जे काही करू निस्वार्थपणे करू आणि फक्त तुझ्या महिमेसाठी करू लॉर्ड. तुझं हृदय आणि मन आम्हाला दे प्रभू आणि आम्हाला तुझा गौरव होते. विशेषतः आज इथं आलेल्या प्रत्येक कुटुंबियांसाठी मध्यस्थी करतो, सर्वांना प्रभूच्या नावात मी ब्लेस करतो. प्रत्येकाच्या व्यक्तिगत कुटुंबावर तुझी कृपा अधिक विपुल कर. जे इथं आहे जे टीव्हीवर पाहतात त्या सर्वांना मी प्रभूच्या नावात ब्लेस करतो पित्या. आणि देवा तू येण्याचा वेळ अत्यंत जवळ आहे माझ्या प्रभू, तू कोणत्या घटकेसीला मला माहीत नाहीये म्हणून प्रार्थना करतो की सर्व आत्म्यात तयारी करू दे, आत्म्यात आवेश असू दे प्रभू, तुझ्या वाटणा धरून असू दे आणि प्रत्येकात तुझा गौरव होते. त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबावर तुझी कृपा अनुग्रह स्वीकारतो. त्यांच्या विरोधात दुष्ट आत्म्याचं कार्य सैतानाची योजना मी येशूच्या नावात पूर्णतः बांधून नाश करतो लॉर्ड आणि त्यांना मोकळं करतो प्रभू. तुझ्या प्रत्येक चापकांचा आरोग्य त्यांच्या स्वीकारतो, धर्माकाराचे ब्लेसिंग त्याच्यासाठी स्वीकारतो परमेश्वरा. आणि तू प्रत्येकाला ब्लेस केलं तुला धन्यवाद देतो, सर्व गौरव तुला देतो प्रभू. आणि केलेली प्रार्थना येशूच्याच नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन.